मंदिर में दाना चुग कर चिड़िया मस्जिद में पानी पीती है। मैंने सुना है राधा की चुनरी कोई सलमा बेगम सिलती है। एक रफ़ी थे महफिल में रघुपति राघव गाते थे। एक प्रेमचंद जो बच्चों को ईदगाह सुनाते थे। हा आपल्या देशाच्या सामाजिक सौंदर्याचा आरसा आहे। ज्या देशात हिंदू मुस्लिम विवाहांची मोठी परंपरा आहे, जिथं आज हिंदू मुस्लिम विवाह लव जिहाद या शब्दाच्या भोवऱ्यात अडकलाय। प्रश्न आहे, श्रीमंतांची नेत्यांची सेलिब्रिटींची आंतरधर्मीय लग्न थाटामाटात होतात, नेत्यांच्या उपस्थितीत पार पडतात, मग फक्त सामान्यांच्या लग्नातच लव जिहाद होतोय का? चर्चेचा हा मुद्दा घेण्याचं कारण भिगवणमधलं ते प्रकरण आहे जे सोशल मीडियाच्या स्क्रोलिंगमधून टीव्हीच्या चॅनेलवरून तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल। मुलगी म्हणते मी माझ्या मर्जीने गेले तरीही त्याला लव जिहादचा धार्मिक रंग दिला जातोय, कारण मुलगा मुस्लिम मुलगी हिंदू आहे। लव जिहादचा मुद्दा देशभर चर्चेत आहे। केंद्र सरकार म्हणतंय लव जिहाद हा शब्द कोणत्याही कायद्यात परिभाषित नाही, अशा प्रकारची संघटित कटकारस्थानाची अधिकृत नोंद नाही। राष्ट्रीय महिला आयोग, गृह मंत्रालय तसंच विविध राज्यांच्या तपास यंत्रणांनीही सुनियोजित अशा प्रकारच्या मोहिमेचा ठोस पुरावा अजून सादर केलेला नाही। याचा अर्थ असा अजिबात नाही की प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि दबावाची एकही घटना या देशात घडत नाही। घडते, ती प्रत्येक धर्मात घडते, प्रत्येक जातीत घडते। असा गुन्हा घडला असेल तर तो गुन्हाच आहे आणि त्याची सखोल चौकशी होऊन पीडितेला न्याय मिळायलाच हवा आणि दोषींना कठोर शिक्षा। पण आज प्रत्येक नातं कधी जातीच्या तर कधी धर्माच्या चष्म्यातून मोजलं जातंय का? प्रत्येक हिंदू मुस्लिम विवाहाला लव जिहाद म्हणणं योग्य आहे का? काही घटनांच्या आधारावर संपूर्ण समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य आहे का? एखाद्या गुन्ह्याला धार्मिक रंग देणं, त्याला राजकीय भिंगातून पाहणं आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा वेठीला धरणं आणि तणाव निर्माण करणं हे घातक नाही का? गुन्हेगारी कृत्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यामध्ये एक पुसटशी रेषा आहे, आपण ती पुसून टाकतोय का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर सावधान, कारण उद्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा निर्णय समाजाच्या न्यायालयात घेतला जाईल। तुमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा निर्णय उद्या थेट रस्त्यावर होईल, हे आपल्याला मान्य असेल का? संविधान म्हणतंय दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने विवाह करणं त्यांचा घटनात्मक अधिकार आहे। अशा वेळी प्रत्येक नात्यात जिहादचा शिक्का मारणं दोन व्यक्तींच्या भावनांचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा अवमान नाही का? आंतरधर्मीय विवाहाच्या बाबतीतला दोन्ही धर्मांचा दुटप्पीपणा जरा नीट बघा, लक्षात येईल हे काय सुरू आहे। हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलानं लग्न केलं तर लगेच लव जिहादचा आरोप होतो, पण मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा असेल तर त्याकडे तितक्या आक्रमकतेनं पाहिलं जात नाही, हे वास्तव आहे। तिकडे मुस्लिम धर्मातही तेच आहे, धर्माचं पालन झालं नाही तर फतवे काढले जातात, पण मुलानं हिंदू मुलीशी विवाह केल्यास मौन आणि मुस्लिम मुलीनं हिंदू मुलाशी विवाह केला की धर्म धोक्यात, असं म्हटलं जातं। कारण काय माहितीये? खानदान की इज्जत, जातीची प्रतिष्ठा आणि धर्माचं रक्षण हे शब्द आजही मुलीच्या चारित्र्याशी जोडले गेलेले आहेत। तिच्या निवडीला समाजाच्या सन्मानाचं कवच आहे, मग ते हिंदू असो की मुसलमान। पुरुषांनी केलेल्या निवडीवर मात्र कुठलंच नैतिकतेचं बोट उठत नाही। या दुटप्पीपणाला आपण नेमकं काय म्हणावं? त्यामुळे आज गरज आहे संतुलित विचारांची, भावना भडकवण्याच्या ऐवजी तथ्यांवर बोलण्याची। कारण शेवटी धर्म, राजकारण आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे दोन माणसाचं आयुष्य उभं असतं आणि त्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या दोघांचा असतो। कारण शेवटी धर्म माणसांसाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही। अनेक आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मान्यवर पाहुण्यांकडून जाणून घ्यायची आहेत आणि आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार, ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे, राहुल कुल। राहुलजी, स्वागत आहे तुमचं। एमआयएमच्या नेत्या रहिनाज शेख आपल्या सोबत आहेत। रहिनाजजी, तुमचंही स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे, ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे आपल्या सोबत आहेत, ताई तुमचंही स्वागत आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्ते, अभ्यासक, ज्येष्ठ वकील चेतन दीक्षित आपल्या सोबत आहेत, चेतनजी तुमचंही स्वागत आहे। आणि मुस्लिम अभ्यासक पैगंबर शेख हे सुद्धा या चर्चेत सहभागी झाले। पैगंबर, तुमचंही स्वागत आहे। चर्चेची सुरुवात अर्थातच राहुलजी मला तुमच्यापासून करायची आहे।
तुमच्यावर आरोप होत आहेत की तुम्ही या प्रकरणातल्या आरोपीला तुमचा सपोर्ट आहे, त्याच्याबद्दल तर तुमचं मत मांडाच. पण या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तुम्ही माहिती घेतली असेल, अनेक अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलला असाल, लव जिहादचा अँगल तुम्हाला दिसतोय का? मुळात या सगळ्या प्रकरणाची पहिल्या दिवसापासून मला बारकाईने माहिती आहे हा. आणि याच्यामध्ये नक्की माझ्यावर आरोप होण्याचं कारण काय हेच मला अजून समजलेलं नाही. कारण की गुन्हा घडलाय इंदापूर तालुक्यामध्ये. हम्म. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशीच मी संबंधित कुटुंबियांच्या नातेवाईकांशी संपर्क करून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की ह्या कठीण प्रसंगामध्ये त्या कुटुंबाबरोबर राहिलं पाहिजे, त्यांना पूर्ण ताकदीनं मदत केली पाहिजे. पुणे SP, ऍडिशनल SP, DYSP पासून सगळ्या अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात होतो. शोध लागेपर्यंत संबंधित कुटुंबियांना माहिती दिली जात होती. मी पूर्णपणे या कुटुंबाला मदत करण्यासाठी दर तासाला अधिकाऱ्यांना फोन करत होतो. हा. आणि काय घडलंय याची शहानिशा करून ती मुलगी पहिली ताब्यात घ्यावी अशा प्रकारच्या सूचना करत होतो. कदाचित आज आरोप करणाऱ्यापैकी कुणीच त्यांच्या कुटुंबावर इतका बारकाईने लक्ष देऊन नसेल. एवढे बारकाईने त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सगळेजण करतोय. आणि मग हे आरोप होताना नक्की ते का होत आहेत याचं कारण मला समजलेलं नाही. कारण की तो मुलगा ज्यांनी हे कृत्य केलंय त्याला मी ओळखत नाही. आणि अशा प्रसंगामध्ये माझ्यावर आरोप होण्याचं कारण काय, मी त्याला मदत करण्याचं लॉजिकल कारण काय कोणाला वाटतंय का? आणि हे मिळून हे करून नक्की माझं उद्दिष्ट काय असणार आहे? कारण की तू जर माझ्या परिचयाचाच नाही तर त्या मुलाला मदत करण्याचं कारण काय? हा प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालेलं ठीक आहे, नाही. पण एक छोटासा त्यामुळे प्रश्न आज तरी विचारतो. हे कारण असू शकतं का तुम्ही रस्त्यावर उतरला नाहीत म्हणून बाहेरच्या नेत्यांना तिथं इम्पोर्ट करावं लागलं, असं काही आहे तिथं? नाही, मला त्यामुळे जर तुमच्याबद्दल पूर्ण नाराजी. प्रशासन माझ्या बरोबर संपर्कात होतं. आम्ही योग्य दिशेने जात होतो. मोर्चा काढण्याला मी विरोध करणार नाही, परंतु गरज ही होती की त्या मुलीला शोधणं गरजेचं होतं. हा. त्या संदर्भात ती आवश्यक ती कारवाई केली जात होती. आता त्या ठिकाणी सगळं सुरू असताना पूर्ण पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर, नंतर अहिल्यानगर, नंतर पुणे, नंतर महाबळेश्वरच्या दिशेने तपास चालताना दर तासाला मला पोलीस अपडेट देत होते. आणि पोलीस यंत्रणा जर योग्य दिशेने चालली याची मला खात्री असेल तर मोर्चा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि नातेवाईकांना सुद्धा त्यावेळी योग्य ती माहिती दिली जात होती. तपासाची सगळी माहिती त्यांना दिल्यामुळे तेही माझ्या संपर्कात होते. त्यामुळे रस्त्यावरच उतरायची आवश्यकता असेल तर ते उतरण्यासाठी मी कधी मागे हटलेलो नाही. अतिशय लॉजिकल तुम्ही बोलताय, पण तपासातली प्रत्येक बाब तुम्हाला माहिती होती म्हणून मी मुद्दाम हे विचारतोय. खरं तर पोलिसांना मी हे विचारलंय सुद्धा. पण तुम्ही सांगा, या सगळ्यामध्ये लव जिहादचा अँगल आहे का? हे काहीतरी ठरवून कटकारस्थान रचून केलेलं हे सगळं प्रकरण आहे का? त्याची पूर्ण शहानिशा ही आता पोलिसांच्याकडून केली जाते. त्याला वेगवेगळे अँगल आहेत आणि त्या पोलिसांची शहानिशा करून नक्की याच्यामध्ये हा अँगल आहे का याचा तपास निश्चितपणे केला जाईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. या सगळ्या चर्चेमध्ये चेतन दीक्षित आपल्यासोबत आहेत, ॲडव्होकेट चेतन दीक्षित. मला हे समजून घ्यायचं आहे, सातत्यानं असं होतं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून, संघटनांकडून हिंदू आणि मुस्लिम कुठल्याही मुलीचं, म्हणजे हिंदू मुलगी असेल आणि मुस्लिम मुलगा असेल तर लव जिहादचा अँगल आहे असं सांगून आक्रोश व्यक्त केला जातो रस्त्यावरती. या प्रकरणात सुद्धा तसं घडलेलं आहे. मुळात व्याख्या काय आहे, लव जिहादची व्याख्या काय आहे, आणि या प्रकरणामध्ये लव जिहाद झाला असं म्हणायला काय नेमकं कारण आहे? धन्यवाद विलासजी. आशा करतो माझा आवाज व्यवस्थित हो, येत येतो असेल. येतो, बोला बोला. हो. सगळ्यात एक चुकीची दुरुस्ती, मी ॲडव्होकेट चेतन दीक्षित नाही तर मी प्राध्यापक चेतन दीक्षित आहे. ओके ओके, आणि जवळपास ठीक आहे. गेली 12 वर्ष प्राध्यापकीचं काम करतोय, ते पण विधी महाविद्यालयामध्ये. बरं, मी अ, दुरुस्त करायला सांगतो. नाही, काही अडचण नाही. छोट्या गोष्टी होत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही सेन्सेशनल स्टेटमेंट न करता आपण जेव्हा लव जिहादवर बोलतो, तुमचं सुरुवातीचं मी तुमची सुरुवातीची प्रस्तावना ऐकली, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की कुठल्याही आंतरधर्मीय विवाहाला तुम्ही ह्याचं लव जिहादचं नाव देऊ शकतो का? तर विलासजी, हा मुद्दा एक महत्वाचा आहे की जेव्हा एखादी हिंदू मुलगी इतर कुठल्याही धर्माच्या मुलाशी लग्न करते तेव्हा
कुठल्याही प्रकारचा विरोध फारसा दिसत नाही. मग तो ख्रिश्चन असेल, ज्यूमध्ये तर माझ्या बघण्यात एक पण नाहीये, पारशांमध्ये, पारशी समाजामध्ये तर ते तर त्याला परवानगीच नाहीये. आता जेव्हा आपण मुस्लिम समाजामध्ये बघतो तेव्हा मुस्लिम धर्मामध्ये सुन्नीमध्ये त्याला फासिद विवाह म्हणतात, ज्याला इरेग्युलर मॅरेज म्हणू आपण. माझ्या माहितीनुसार शिया पंथामध्ये तशा पद्धतीचा कुठल्याही विवाहाला मान्यताच नाहीये. बोहरी समाजामध्ये तर त्याला अजिबात मान्यता नाहीये. मग मुद्दा असा होतो की जेव्हा एखादा मुस्लिम युवक एखाद्या हिंदू मुलीसोबत लग्न करू इच्छितो आणि त्या लग्नाला जर वैध स्वरूप आणायचं असेल तर त्या मुलीला धर्म परिवर्तन करावंच लागतं. अडचण इथं होती असं वाटतं मला. त्याच्याच दृष्ट्यात अगदी अगदी हीच परिस्थिती आपण दुसऱ्या बाजूने बघू. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी जर असेल तर बहुतांश अशी लग्न ही स्पेशल मॅरेज ऍक्ट अंडर रजिस्टर केली जातात. त्याच्यामध्ये मुलगी मुस्लिम राहते, मुलगा हिंदू राहतो. आता ज्यांचा मुळात मुद्दा कसा होतो माहितीये का विलासजी, हा विषय आपण भावनिक पातळीवर न नेता तांत्रिक पातळीवर नेला पाहिजे असं मला वाटतं. कारण की अडचण काय होतं, जर आता हिंदुत्ववादी म्हटलं की काहीतरी मुस्लिमांच्या विरोधातच भूमिका घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. अडचण आमची अशी होते की लव्ह जिहाद ह्याला कुठल्याही कायदेशीर महत्व नाहीये तसं पाहायला गेलं तर. लव्ह जिहाद म्हणजे असं भसवून केलेला विवाह, आणि त्या फसवून केलेल्या विवाहामध्ये जर मुस्लिम मुलाचा इन्व्हॉल्वमेंट असेल, जर त्याचा सहभाग असेल तर त्याला लव्ह जिहादने नाव दिलं जातं. दुर्दैवानं विलासजी एक असं लव्ह जिहादचं प्रकरण मी माझ्या आयुष्यामध्ये खूप जवळून बघितलंय, पाहिलंय, ऐकलंय. मुलीची अवस्था भयंकर असते. त्या मुलीला 4 चौघात तोंड दाखवता येत नाही. मुलगा मस्तपैकी दुसरं तिसरं लग्न करून मोकळा होतो. कारण अडचण अशी होते की मुस्लिम समाजामध्ये जास्त लग्न करायला परवानगी आहे त्यांच्या कायद्यानं. हिंदू धर्मामध्ये अजूनही एखादी स्त्री जर अशा भानगडीत अडकली तर तिचं पुढचं आयुष्य फार अडचणीत जातं. आणि अशा पद्धतीच्या कित्येक उदाहरण आपण आजूबाजूला बघतो. असे व्हिडिओ सुद्धा आपण बघितले असतील विलासजी, लग्नाच्या आधीची मुलगी, लग्नाच्या नंतरची मुलगी. मग जे लोक म्हणतात की केवळ हिंदू मुस्लिम नाही, समजा प्रेम प्रकरणांमध्ये विशेषतः मुलं त्या वयात असतात ज्या वयात त्यांना कळत नाही, समज नसते असं आपण समूया, पण वेगवेगळ्या जातींमध्ये होतात. जातीचाही तिथं येतं की जातीच्या बाहेर नाही करायचं, धर्माच्या बाहेर नाही करायचं. पण अशा प्रकारे ह्यामध्ये जो मूलभूत आहे, आपलं संविधान काय सांगतंय, मी सज्ञान असेल तर माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला माझा तो अधिकार आहे, मला संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण मग अशा प्रकारे हा दबाव टाकून समाजामध्ये हे सगळं करून आपण त्या अधिकारावर गदा आणत नाहीयेत का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नाच्या संदर्भातला अधिकार हा संविधानाने दिलेला नाही, तो हा संबंधित धर्माच्या कायद्याने दिलेला आहे. मग तो हिंदूंसाठी हिंदू पर्सनल लॉ असेल, हिंदू मॅरेज ऍक्ट असेल, मुस्लिमांसाठी त्यांचे पर्सनल लॉज असतील, ज्यू ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न करणं संविधानाच्या संदर्भात नाही, स्पष्ट सांगायचं झालं तर. कारण की जेव्हा आपण संविधानाचा अधिकार, पण तो अधिकार आहे की नाहीये? माझा तुमचा वैयक्तिक अधिकार आहे की नाही? अर्थातच आहे. पण बऱ्याचदा होतं कसं ना, ते अशा बाबतीत मंगेश पाडगावकरांची ती कविता म्हणतात की माझं त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, पण सांगा मला तुमचं काय केलं. लग्नाचा जो हा प्रकार असतो हा बऱ्याचदा हा तात्कालीन परिस्थितीतला डोळ्यासमोर ठेवून केला जातो. पण जेव्हा ह्याचं एक फार मोठं विचित्र विदारक स्वरूप डोळ्यासमोर येतं आणि जेव्हा एक अशा पद्धतीचे रेड कार्ड सुद्धा कदाचित तुम्ही सोशल मीडियामध्ये बघितले असतील की तुम्ही या विशिष्ट जातीतल्या मुलींना जर फितवलं तर एक ठराविक अमाऊंट दिली जाईल. अशा पद्धतीचे रेड कार्ड जेव्हा जाहीर होतात तेव्हा अशा रेड कार्ड कडे तुम्ही कसं बघणार विलासजी? ठीक आहे, अतिशय गंभीर मुद्द्याला तुम्ही हात घातला, मी विचारतो त्याच्याबद्दल. रोहिनाथ शेख आपल्या सोबत आहेत. रोहिनाथजी, मला हे सांगा की जेव्हा अशा प्रकारचं लग्न होतं तेव्हा पहिल्यांदा धर्मांतर करावं लागतं का? आणि अशा प्रकारचं लग्न झाल्यानंतर काही आम्ही असं बघितलेलं नाहीये, फतवे निघतायत की संबंधित मुलानं हिंदू धर्मातली मुलगी आणली, धर्माच्या विरोधात काहीतरी केलं आणि फतवे काढले, असं होत नाही. काय नेमकं याच्या मागचं कारण? नमस्ते सर. नमस्कार. मला अगोदर हे सांगायचं आहे, जिहादचा अर्थ काय आहे इथे बसलेल्या लोकांना माहित आहे का? जिहाद म्हणजे काय? हे लव्ह जिहाद म्हणून जे वारंवार सुरू आहे, जिहादचा अर्थ आहे संघर्ष. तर हे लव्ह जिहाद म्हणजे प्रेमाचा संघर्ष असं काही यांना म्हणायचं आहे का? हे जिहाद फक्त उर्दू शब्द आहे म्हणून कुठून सुटून कुठे पण काही पण बोलतात. आता तुम्ही एक प्रश्न मला विचारला का धर्मांतर करावं लागतात का? तर तसला कुठेही प्रकार नाहीये सर.
बर आतापर्यंत तर मी नाही बघितलं. फक्त सोशल मीडियावर जे आहे चाललेलं आहे त्याबद्दल जर हे सर बोलत असतील तर मला माहित नाहीये सर, मी कधी बघितलंच नाहीये की कुठून कधी धर्म परिवर्तन केलं गेलं असेल किंवा हिंदू मॅडम मुलगी जेव्हा कायद्यामध्ये अशा कायद्यामध्ये मुलींना काय तरतूद? अशा मुलींना स्वीकारलं जातं, इतर धर्मातून आलेल्या मुलींना स्वीकारलं जातं मुस्लिम नक्की धर्मियांमध्ये? स्वीकारलं जातात सर. बर आणि तुम्हाला एक सांगू आणि का, ज्या मुस्लिम मुली आहेत त्यांनी हिंदू मुलांसोबत लग्न केलं त्यांना स्वीकारलं जातं? स्वीकारलं जातात सर. बर मी तुम्हाला एक सांगू का, आतापर्यंत हे लोक लव्ह जिहाद ज्याला म्हणतात तसले प्रकारचे मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा असले माझ्याकडे कमीत कमी 16 ते 17 या महिन्याचे प्रकरण आलेले आहे. बर पण मी त्याच्या असं जसं गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील त्यांनी जसे हे मुद्दे त्याचे आई वडिलांचा जसा तमाशा केला, पूर्ण समाजामध्ये गोंधळ घातला, तसं मी नाही केलं सर. जेव्हा मी एकच बद्दल मी तुम्हाला सांगते. एक मुलीचा प्रकरण आला होता पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये. मी तिथे गेले. मुलगी जी होती त्याचं वय होता 21 वर्ष. मी तिला विचारलं की का बरं तुला जबरदस्ती घेऊन गेल्या आहेत का, तुझ्यासोबत काही हिंदू धर्मातले लोकांनी काही चुकीचा वागणूक केलेला आहेत का. ती मुली म्हटली की हे माझा कायदेशीर अधिकार आहे, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे. आम्ही तिथूनच पिंपरी पोलीस स्टेशनलाच त्याला सोडून आम्ही परत आलो. त्याचे आई वडील पण परत आले. वर्षाताई देशपांडे आपल्या सोबत आहेत. वर्षाताई, जातीच्या मुद्द्यावरून खांडोळी केलेल्या लेकरांच्या आणि त्या तरुणांच्या आपण त्याच्याबद्दलचे बडे मुद्दे केले, चर्चा केली, सातत्यानं बोलत राहतो. आज धर्माचा त्याच्याबद्दलचा उल्लेख आहे किंवा त्याला पार्श्वभूमी आहे. खरंच अशा प्रकारे या देशामध्ये, ज्या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम लग्नांची खूप मोठी परंपरा आहे, अनेक दिग्गज नेत्यांची नावं आपण सांगू शकतो, अनेक बडी प्रस्थ सगळ्यांचंच आहे आपल्याला परंपरेची माहिती. मग आज अशा प्रकारे प्रत्येक लग्नाला हा जो अँगल दिला जातोय, यातलं वास्तव काय आहे की ह्याच्या मागे राजकारण आहे? त्याच्या मागे स्पष्टपणे दिसत आहे की राजकारण आहे. या पर्सनल गोष्टी म्हणजे त्या व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापासून तर ते या पद्धतीचं स्वतःचं लग्न स्वतः ठरवण्याच्या संदर्भामध्ये या पद्धतीने राजकीय नेत्यांनी लक्ष घालून रस्त्यावरती येऊन ज्या पद्धतीने हा तमाशा मांडला जातो त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा, स्वतःचे जर विकासाचे मुद्दे बाकीचे मुद्दे लढता येत नसतील तर आपलं अपयश मान्य करा, पण त्याच्यासाठी बायकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धर्माच्या आणि जातीच्या संदर्भाने तुम्ही कितीही ताणलत आणि कितीही टोकाचं राजकारण या बाबतीत केलं तर बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही लेकरांना या पद्धतीचं प्रेम करून स्वतःच्या चॉईसने स्वतःचा नवरा किंवा बायको निवडण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. फक्त चिंता एवढीच आहे की किती जणांचे या पद्धतीने तुम्ही बेइज्जती करणार आणि किती जणांचे या पद्धतीने ऑनर किलिंग करून तुम्ही जीव घेणार, त्याचीच फक्त आम्हाला चिंता वाटते. स्त्रिया ज्या पद्धतीने मुक्तपणे आज समाजात वावरतायत आणि स्वतःचे निर्णय स्वतः करतात, या मुलीच्या संदर्भाने जर तिने तो ऍफिडेव्हिट आणलाय तर मला वाटतं सामाजिक कार्यकर्ते असतील, पोलिसांच्या दबावासमोर कशाला तिला उभं करता. सामाजिक कार्यकर्त्यांची दोन्हीकडच्या नेत्यांची एक छोटीशी समिती स्थापन करा, त्यांच्या समोर तिला स्पष्टपणे खरं काय ते सांगू द्या आणि विषय थांबवा. पण यांना विषय थांबवायचाच नसतो. याच्या माध्यमातून समाजामध्ये जेवढी म्हणून पोलरायझेशन करता येईल तेवढं केल्याशिवाय धर्मांध जातीअंध शक्तींना स्वतःचं राजकारण आजच्या तारखेला करता येत नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक असे मुद्दे शोधले जातात आणि अशाच्या पद्धतीने मुलांना रस्त्यावर आणून राजकारण केलं जातं. त्यामुळे विनंती आहे, महाराष्ट्रातलं हे सलोख आहे. महाराष्ट्रामध्ये जो सलोखा आहे, महाराष्ट्रामध्ये जी धार्मिक एक फेविकॉल आहे आमच्यामध्ये, तो विनाकारण विस्कटण्याचा प्रयत्न करू नकात. ऑलरेडी महाराष्ट्र म्हणून आम्ही वेगवेगळ्या जगण्याच्या मुद्द्यांवरती लढतो आहे, झगडतो आहे, संघर्ष करतो आहे. अशा काळामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक या पद्धतीने नसलेले मुद्दे बनवले जात आहेत आणि लोकांच्या समोर त्याची मला खूप नॉन इश्यूना इश्यू बनवलं जाते असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत आता पैगंबर सुद्धा आहेत. पैगंबर, मला एक सांगा, म्हणजे तुम्ही अभ्यास केलाय, धर्मात आहात, तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये सगळ्यांशी संवाद साधता, धर्मांतरासाठी प्रेमाचं नाटक करून अशा प्रकारचं काही सामूहिकरित्या घडतंय का, की हा प्रोपोगंडा आहे, काय नेमकं? सर्वात पहिल्यांदा तर मी भाजपचे जे आमदार आहेत सन्माननीय राहुल कुल यांचे मी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो की त्यांनी ज्या पद्धतीनं हे प्रकरण हँडल केलं आणि ज्या पद्धतीनं सामाजिक तणाव न निर्माण व्हावा ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली, खरंच त्यांचं कौतुक आहे. आम्ही जनरली भाजपचा विरोध करतो,
मात्र माझं असं म्हणणं राहील की राहुल कुल यांचा आदर्श जो आहे तो गोपीचंद पडळकर आणि जे संग्राम जगताप आहेत त्यांनी घ्यायला हवा. एका सरकारी पक्षाच्या आमदाराने सरकारी व्यवस्थेचा वापर कशा पद्धतीने करावा, तुम्ही सरकारमध्ये आहात, सत्तेमध्ये असताना तुम्ही आंदोलन करावी का? आंदोलन करण्याचं काम हे विरोधकांचं आहे खरं तर, आणि सरकारी पक्षाचं काम हे आहे की त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश देणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे, हे त्यांनी केलं. दुसरी गोष्ट, विलास बडे सर जे तुम्ही म्हणताय की धर्मांतरासाठी असं मॉब लेवलवर किंवा सामूहिक दृष्ट्या असे काही प्रकार होतात का, तर ते निश्चित स्वरूपाने होत नाही सर. या लव जिहाद विषयावर मी 2012 पासून माझे बरेचसे लेख वगैरे लिहिलेले आहे. लव जिहाद हे पूर्णपणे थोतांड आहे, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं वास्तव नाहीये. आज ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत, आंदोलनं वगैरे झालेली आहेत, ही फक्त आणि फक्त याच्यासाठी झालेली आहे की ती मुलगी आहे. जर मुलगी आमच्या समाजाची असेल आणि त्या मुलीने निर्णय घेतला एखाद्या मुलाशी लग्न करण्याचं, आणि जर त्या मुलीशी माझा संबंधही नसेल, मी त्या मुलीचा नातेवाईकही नसेल, माझा आणि तिचा आडनाव देखील मॅच होत नसेल, तरीही आम्ही आंदोलन करणार. आणि मुलगा आमच्या समाजाचा असेल आणि मुलगी इतर समाजाची असेल, की आमची छाती जी आहे ती 2 फूट बाहेर येते. आणि मुलगी जर आमच्या समाजाची असेल आणि इतर धर्माच्या मुलाशी तिने लग्न केले की 2.5-3 फूट छाती आमची आत जाते. तर मुलीला जे आहे ते काचेचं भांड वगैरे, तिची इज्जत वगैरे, या पद्धतीची जी मानसिकता आहे ती समाजामध्ये निर्माण केली गेलेली आहे. आणि त्याच्या सोबतच मुस्लिम समाजाविषयी ज्या पद्धतीनं द्वेष पसरवला जातो, त्याचाच परिपाक जो आहे त्या मुलीच्या आईकडून म्हणा यांच्याकडून आपण पाहत आहोत. मात्र याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं वास्तव नाहीये. हो, वैयक्तिक पातळीवर काही प्रकरणं अशी घडली असेल की ज्या ठिकाणी एखादा मुस्लिम मुलगा असेल, तरुण असेल, त्यांनी एखाद्या मुलीला जे आहे ते फसवलं असेल किंवा तिची फसवणूक करून, धर्माच्या आधारावर देखील मी म्हणतोय, मी त्या गोष्टीपासून देखील पळणार नाहीये की धर्माच्या आधारावर देखील फसवणूक केली असेल आणि नंतर तिचा छळ वगैरे केला असेल, वैयक्तिक पातळीवर कोणीतरी केलं असेल, त्याचा निषेधच आहे. मात्र सामूहिक दृष्ट्या अशा काही गोष्टी घडत नाही. दुसरी गोष्ट, मगाशी जे प्राचार्य म्हणत होते की मुस्लिम समाजामध्ये जर लग्न करायचं असेल एखाद्या मुलाशी तर धर्मांतर वगैरे करावं लागतं, तर त्याच्यामध्ये देखील वास्तव नाहीये. स्पेशल मॅरेज ऍक्ट जे आहे ते सर्वांना लागू होतं, संविधान सगळ्यांना लागू होतं, हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिली दिशाभूल करू नका. स्पेशल मॅरेज ऍक्ट जे आहे ते मुस्लिम तरुणांना देखील लागू होतं. माझ्याकडे, मी नाव घेऊन सांगतो तुम्हाला डायरेक्टली, माझ्याकडे एक तरुण आहे अमीन पटेल नावाचा, त्यांनी एक केलंय, घरामध्ये गणपती बसवत होतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणि मी तुम्हाला घरी घेऊन देखील जाऊ शकतो. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पाहतो. मी स्वतः मुस्लिम मुलीच्या आणि हिंदू तरुणाच्या विवाहाला स्वागताला उभा राहिलेला माणूस आहे मी. तर आम्ही या सगळ्या गोष्टी करून बसलेलो आहे. पुरोगामी चळवळीमध्ये आम्ही विवेकी साथीदाराची निवड करा, अशा पद्धतीनं आम्ही आव्हान करत असतो. हे आज सांगतायत की इतर धर्माच्या मुलांशी लग्न करू नका, आणि त्याच्यावरून जर यांचं भागलं नाही की मग सांगतात की आपल्याच जातीच्या जे आहे ते मुलांशी लग्न करा. आता हॉनर किलिंगच्या बाबतीत नांदेड सारखा प्रकार आपण पाहतो की कनिष्ठ जातीचे जे म्हणवले जातात त्यांच्याशी लग्न केले की मुलांना मारण्यात येतं, खून करण्यात येतं. मग त्याच्याविषयी कुठले गोपीचंद पडळकरांनी कधी आंदोलन केली, कुठल्या संग्राम जगतापांनी कधी आंदोलन केली? मी विचारतो त्याच्याबद्दल. राहुल कुल आपल्या सोबत आहेत. आमदार साहेब, एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर जेव्हा ती मुलगी ॲफिडेव्हिटवर सांगते ती मुलगी सज्ञान आहे, जर ती अल्पवयीन असती तर कदाचित आपल्याला हा प्रश्नच आला नसता. पण आज ती सज्ञान असताना ॲफिडेव्हिट होऊन कोर्टासमोर, पोलीस स्टेशन सगळ्यांच्या समोर सांगते मी माझ्या मर्जीनं केलं. अशा वेळी समाज म्हणून, राजकारणी म्हणून, व्यवस्था म्हणून कुणाला तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का, आणि तो करावा का? नाही, मला वाटतं की निश्चितपणे तिच्या आई वडिलांना तो अधिकार निश्चितपणे आहे, तिच्या कुटुंबियांना निश्चितपणे आहे. ज्या मुलीला लहानाचं मोठं केलंय तिचं भविष्य ठरवण्यासंदर्भामध्ये तिच्याशी चर्चा करणं आणि तिला मार्गदर्शन करणं हे निश्चितपणे त्या कुटुंबाचा अधिकार आहे. आणि आता माझ्या आधी जे पैगंबर शेख यांनी सांगितलं, तर मी त्यांना सांगेल की मी 25 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि सातत्यानं माझं कुटुंब 50-60 वर्ष या भागामध्ये काम करतंय. माझ्या घरामध्ये सुद्धा मुली आहेत, माझ्या घरामध्ये महिला पदाधिकारी राहिलेले आहेत. तर महिलांसंदर्भातली भूमिका कशी घ्यावी या संदर्भातले संस्कार माझ्यावर निश्चितपणे राहिलेले आहेत. त्यामुळे हे करताना सामाजिक तणाव निर्माण करण्यापेक्षा त्या कुटुंबाला मदत करून त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. आणि योग्य भूमिका, त्याच्याबद्दल दुमत नाही सर. तुम्ही जी भूमिका घेतली ती अतिशय योग्य आहे, ते तुमचं कर्तव्य आहे. पण सर, या मुद्द्यावरून परंतु दुर्दैवानं तणाव निर्माण होणं हे कितपत योग्य आहे? मंडळींना निश्चितपणे
नाही, माझं त्याच्यामध्ये असं मी पहिल्यांदाच विचारलं की नक्की माझा त्याच्यामधले रोल काय आहे आणि मी काय केलं हेच मला समजलेलं नाही, पण माझी ट्रायल चालू आहे. आता भविष्यामध्ये कोण काय वैयक्तिक आयुष्यामध्ये करेल, तर प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपण तिथे जबाबदार धरणार का? कुणीतरी लोक राजकीय आक्षाने एखाद्याला टार्गेट करण्याचा पण ते प्रयत्न दोघेही तुमचे करणार. कार्यकर्ते आहेत असं कळलं, खरं काय सांगा? म्हणजे IQ पण असू शकते ही माहिती, त्याला काय आधार आहे का तुम्ही सांगा? मी म्हणजे माझ्या मगाच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की 30 वर्ष राजकारणात सक्रिय राहिल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर मला 25-50 लोकांना, कुटुंबांना मी व्यक्तिशः ओळखू शकतो. हो, ह्याचा अर्थ त्या कुटुंबात त्यांनी वैयक्तिक काही केलं तर मी जबाबदार आहे, अगदी हे खरं आहे. धरणं दुर्दैवी गोष्ट आहे. हो, त्यामुळे सामाजिक जबाबदारीमध्ये मी सगळ्यांचा त्या ठिकाणी मतदार जो करतो त्यालाही मदत करतो, न करणाऱ्यालाही मदत करतो. हा, या सामाजिक जाणीवेतून मी काम करतो हम्म, आणि मतदान नाही केलं तरी त्याची जबाबदारी माझी आहे हे भान ठेवून माझ्या मतदारसंघात मी काम करतो. आणि एवढी सामाजिक जाणीव असेल तर मला निश्चितपणे कळतं की कुणाला मदत करावी आणि कुणाला करू नये. नक्की तुमचं आणि कौतुक आहे सर. एक जबाबदार लोकप्रतिनिधी काय असतो हे तुमच्या प्रत्येक शब्दातून हा परंतु महाराष्ट्र तुमच्या बघतोय. माध्यमातून मला निश्चितपणे एक प्रश्न विचारावासा वाटेल हा, की ज्यांनी आरोप केले त्यांच्या घरातील सुद्धा मुली आहेत, माझ्याही घरात मुली आहेत. या भावना सगळ्यांच्या लक्षात घेऊन आपण आरोप करावे, तथ्य आपण तपासावं. मी तर त्या कुटुंबाशी बोललेलो आहे. मला खात्री आहे की सगळी वस्तुस्थिती समजल्यानंतर ते कुटुंब सुद्धा हम्म, सांगेल की मी योग्यच करत होतो. कुटुंब गोंधळलेलं असतं, कुटुंबावर संकट हो. आलेलं असतं, त्यावेळी जवळच्या लोकांनी त्यांना योग्य दिशा देण्याच्या ऐवजी चुकीची दिशा दिली हो, तर असं काही घडू शकतं. परंतु दुर्दैवानं अशा सगळ्या प्रकारे कुणाला तरी राजकीय टार्गेट करणं हे अशा खरं आहे. हे प्रसंगामध्ये योग्य योग्य नाही. नाही, हे नक्की मी त्याच्याबद्दल सांगेन. दुमत नाहीये सर, त्याच्याबद्दल दुमत नाही. ज्या पद्धतीनं, ज्या मॅच्युअर्डली तुम्ही ह्या सगळ्या विषयाची मांडणी केलेली आहे, तुमचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. कारण हा सामाजिक समतोल जो आहे आपल्या मतदारसंघातला, समाजातला, शांतता महत्वाची आहे. पण जाताना चेतनजी मला एक प्रश्न विचारायचा आहे. कुठंतरी श्रीमंतांची लग्न जेव्हा होतात त्याच्याबद्दल कुणाला काय आक्षेप असतो, सेलिब्रिटींच्या बद्दल मात्र कुणाला काही नसतं, पण सामान्य माणसाचे मात्र झाले की तिथं लव जिहादचा अँगल दिसतो. कुठंतरी हे स्पष्ट करायला हवं, जो फसवत असेल, जो दोषी असेल त्याच्यावर कठोर शिक्षा, पण जो विचाराने निर्णय घेत असेल तर त्यांना लव जिहादच्या प्रकरणात आपण अडकवायचं नाही, किंवा सरसकट, ज्याला आपण म्हणतो सरसकटीकरण, ते होता कामा नये असं नाही का वाटत? हे 100% तुम्ही जे काही बोललात त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण काही काही गोष्टींवर पुनर्विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हम्म, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न, प्रेम करणं ही खाजगी बाब असू शकते, लग्न करणं ही खाजगी बाब असू शकत नाही. लग्न ही सामाजिक संस्था आहे. दुसरा मुद्दा, हम्म, प्रत्येक सामाजिक समस्येचा उगम हा वैयक्तिक समस्येतूनच होतो. हम्म, मी या गोष्टीकडं, आपण एक हिंदू मुस्लिम हा वाद बाजूला ठेवून तांत्रिकतेच्या दृष्टिकोनातून बघूयात विलासजी. कारण बऱ्याचदा होतं असं की इथं यायचं, काहीतरी कुणीतरी भडक बोलायचं, पुढच्यानं त्याला विरोध करायचा. ह्या सगळ्याच्या मुळाशी मला असं वाटतं की मुस्लिम समाजामध्ये जे कायदे आहेत ना, त्या कायद्यांचा बऱ्यापैकी मोठा वाटा आहे असं वाटतं. बरं, कारण की माझी मुलगी जर अशा धर्मामध्ये गेली, ज्या धर्मामध्ये काही असे कायदे आहेत, काही अशा गोष्टी आहेत, जे पुरोगामित्व आपण जे म्हणतो, जे हिंदू कायद्यांमध्ये खोलवर रुजवलेलं गेलेलं, त्यावेळेस वाद झाला, त्यावेळेस थोडाफार विरोध झालाच, पण नंतर हिंदू समाजानं खळखळ न करता ते स्वीकारले कायदे. हा जो आता सगळ्यात मोठा वाद चालू आहे ना विलासजी, मला असं हा, वाटतं की माझी मुलगी जर मुस्लिम धर्मामध्ये गेली तर तिला मुलासारखे अधिकार मिळतील का? जे पुरोगामित्व माझ्या कायद्यांमध्ये आहे ते पुरोगामित्व जर त्यांच्या कायद्यामध्ये जर ते परावर्तित झालं तर मला वाटत नाही फारसा विरोध करण्याला ठीक आहे. काही अगदी अर्थ होतो. थोडक्यात हा. ताई, तुमची कमेंट द्या. माझा वेळ संपलाय खरं तर, पण पहिली मुद्दा महत्वाची अर्धवट गोष्ट, राहून. प्रेम करणं ही वैयक्तिक बाब आहे आणि लग्न ही सामाजिक बाब आहे, हे काही मला समजलं नाही. हम्म, प्रेम करणं मॅडम, ही जर वैयक्तिक इंग्रजीमध्ये बाब आहे, बोलायचं लग्न असेल ना, करणं ही कौटुंबिक बाब आहे. मला हम्म, आणि मला त्या पण मॅडम, दोघांनी तेच जर तो म्हणायचंय. निर्णय घेतला असेल मॅडम, पुरोगामित्व सिद्ध नाही, मला करायचं बोलू असेल द्या तर ना, आता इंग्रजीमध्ये तुमचं झालं बोलावं ना असं बोलून. म्हणतात. हा, ऐका ना बरं, मॅडम, पण ठीक आहे, माझा वेळ एकच संपला, मिनिट. माझा वेळ संपला. आपण एक त्याच्यावर मिनिट. पुन्हा एकदा सविस्तर चर्चा. हा, पैगंबर, शेवटचे मला 10 वाटतं- सेकंद. हा, माझा एक छोटासा प्रश्न आहे. RSSचे जे प्रमुख आहे मोहन भागवत, यांच्या ज्या भाची आहेत उर्मिला मारतोंडकर, यांचं लग्न मोहसिन अख्तर मीर यांच्याशी झालेलं आहे.
मग त्यांना मुलासारखी वागणूक मिळते का? त्यांना त्या ठिकाणी मुलासारखे अधिकार मिळतात का? याचं फक्त उत्तर ह्यांनी कृपया द्यावं. तुम्ही आणि विषय मी पूर्णपणे एवढ्यावर 10 नाही, ठीक आहे. सेकंदामध्ये थांबतो. अपवाद सगळीकडे असतात, नाही. अपवाद सगळीकडे असतात, अपवादावर कायदे बनत नाहीत. ठीक अपवाद आहे सगळीकडे असतात. मी सरसट ठीक आहे. आणि हाच मुद्दा आहे चेतनजी, हाच मुद्दा आहे की खरं तर सरसकट सगळ्यांना एका तराजूत तोडणं योग्य नाही. जे गुन्हेगार असतील, जे चुकीचं करत असतील, जे अशा प्रकारची फसवणूक करत असतील, कायदे आहेत त्याच्याबद्दलचे, त्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हायला हवी. पण ज्यांनी प्रेम केलं त्यांना शिक्षा व्हायला नको, कारण ते सज्ञान आहेत. आईवडिलांची जबाबदारी आहे की त्यांना चूक काय बरोबर काय हे सांगण्याची, समजून सांगण्याची, काउन्सिलिंग करण्याची, आणि त्या उपरही ते जात असतील त्यांचं आयुष्य, त्यांचा मार्ग. पण निश्चितपणे समाज म्हणून आपण सगळ्यामध्ये वैयक्तिक आयुष्यात किती जावं हाही प्रश्न आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.